नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रकरण दुसरे, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. त्याचा भाग तिसरा, म्हणजेच अगोदरच आपण भाग 2 बघितलेला आहे. तर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिले तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. जर माझं शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. काय आहे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकांवर, म्हणजेच कुणावर, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या जे आहे टॉपिक त्याच्यावर विचारलेले प्रश्न आपण बघत आहोत. तर आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजेच 61वा प्रश्न. तर अगोदरच 60 प्रश्न झालेले आहेत. नसतील बघितले तर तुम्ही ते मागचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. चला तर सुरुवात करू. 61वा प्रश्न. काय 12ची 12 पट ही कशाची 9 पट आहे? 12ची 12 पट म्हणजेच काय येणार आहे? 12 गुणिले 12 येणार आहे. 12चा वर्ग किती आहे? तर 144 आहे. आणि 144 हा कोणाचा 9 पट आहे? तर 144ला जर तुम्ही 9ने भागले तरी तुम्हाला उत्तर सापडून जाईल. किती? 9 एके 9 आणि उरतात किती? 5 उरतात आणि होतील किती? 54. तर किती? 9 सक 54 म्हणजेच किती? 16. तर कोणाचा आहे 9 पट आहे? तर 16चा 9 पट आहे. प्रश्न 62वा. काय दिलेला आहे? एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर आहे. तिला प्रत्येक 10 सेमी अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती? तर तुम्ही विचार कराल की 1 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर? तर 1 मीटर बरोबर किती असतं? तर 100 सेंटीमीटर असतो. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? 10 सेमीवर, म्हणजे जर 100 सेमीला जर आपण 10ने भागलं तर तुम्ही सांगाल 10 म्हणजेच गजांची संख्या किती असेल? 10. तर 10 नाही. का? तर कारण की जर आपण अशी एक खिडकी आहे, त्याची उंची किती? 1 मीटर आहे. तर हा आणि हा का होणार आहे? तर इथून जर आपण सुरुवात केली तर इथून 10 सेंटीमीटर झाला पहिला, इथून 10 नंतर झाला 20 सेंटीमीटरवर दुसरा, 30 सेंटीमीटरवर तिसरा, 40 सेंटीमीटरवर चौथा, 50 सेंटीमीटरवर पाचवा, 60 सेंटीमीटरवर सहावा, 30, 40, 50 आणि 60 सेंटीमीटर आणि 70 सेंटीमीटरवर हा 70 आणि हा 80 आणि हा 90 आणि इथे किती येणार आहे? 100 येणार आहे. तर बघा, हा वरचा येणार नाही तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 7वा, 8वा आणि 9वा म्हणजेच किती गज बसणार आहेत? तर 9 गज बसणार आहेत, 10 नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ड ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 63वा. काय दिलेला? एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या 1/4 रुपये रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते. वर्गाची दरमहा एकूण फी 324 रुपये असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत? वर्गात किती मुले आहेत हे आपल्याला सोडवायचं आहे. तर काय, एका वर्गात जितकी मुले माहीत नाही ते आपण x मानू. त्याच्या 1/4 रुपये रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते. म्हणजे जेवढी मुलं आहेत किती? x. त्याच्या किती? तर जेवढी मुलं आहेत त्याच्या 1/4 म्हणजेच x घेऊ शकतो. एकाशी आपण xने गुणलं तर 1/4 येईल. तेव्हा किती रक्कम जमा होते? तर 324 जमा होते. म्हणून xचा वर्ग बरोबर, किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, xचा वर्ग अवसावसांचा गुणाकार छेदात 4 बरोबर किती? 324. x वर्ग इथेच ठेवला आणि 324 गुणिले किती होणार आहे? 4 होणार आहे. तर हा वर्ग, x वर्ग तिकडे जातो तर वर्गमूळ होतोय, म्हणून 324 गुणिले 4 होतोय आणि x बरोबर 324 कोणाचा वर्गमूळ आहे? तर 18चा. म्हणजे 324चे वर्गमूळ 18 आणि 4चे वर्गमूळ 2. तर x बरोबर किती येतं? 36 येतं. म्हणजे त्या वर्गात किती मुले आहेत? तर 36 मुले आहेत. म्हणजेच ब ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 64वा. काय दिलेला? 12 विद्यार्थ्यांना 184 रुपये 80 पैसे सारख्या प्रमाणात वाटून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळतील? बघा, काय 12 विद्यार्थ्यांना 184 आणि 80 पैसे.
तर पहिले तर आपण काय करू, 184 रुपये आहेत त्याचे पैशात रूपांतर करू. म्हणजेच किती होणार आहे, 184 आणि किती, तर 18,400 पैसे. त्याच्यात किती प्लस हे 80 पैसे आपल्याला अधिक करावे लागतील. म्हणजे 0 आणि 8 आणि 4 आणि 8 आणि 1 म्हणजेच 18,480 पैसे आपल्याला वाटायचे आहेत. किती विद्यार्थ्यात, तर 12. तर भाग द्या, 12 एके 12, 12 एके 12, उरतात किती, 6 उरतात, 64 होतात, 12 पंचे 60 होतात, 12 पंचे किती होतात, 60 होतात आणि उरतात किती, 4 आणि होतील किती, 48. म्हणजेच किती, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आणि 12 शून्य 0 म्हणजेच किती, 1,540 पैसे होतील. हे काय भेटले आपल्याला, पैसे. तर आपल्याला काय काढायचं आहे, रुपयात. म्हणून ह्याला कितीने, हे पैसे 1,540 पैशांचे जर रुपयात कन्वर्ट करायचे असेल तर काय करावं लागेल, 100ने भागावं लागेल. म्हणजेच किती येणार आहे, तर 2 दशांश इकडे सरकतात. म्हणजेच किती, 15,40 पैसे. म्हणजेच 15 रुपये आणि 40 पैसे हे आपलं काय आहे, उत्तर आहे. प्रश्न 65 काय दिलेला, 160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले. उरलेल्या आंब्यांपैकी 1 डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील. तर बघा इथे काय विचारलेलं, तर का 160 आंबे आहेत, त्याच्यापैकी 18 आंबे खराब झाले. म्हणजेच ते काय काढून टाकावे लागतील. तर शिल्लक किती राहतील, 10तून 8 गेले किती राहतात, 2 आणि इथे राहतील 5, 5मधून 1 गेला राहतो 4 आणि 1 म्हणजे 142 आंबे आहेत. त्याचे काय करायचे आपल्याला, 12 आंब्यांची एक पेटी बनवायची आहे. तर किती, 12 एके 12 म्हणजेच असं भाग देऊन दाखवतो मी, किती, 12 एके 12, 2 उरतात आणि 12 एके 12 म्हणजेच पेट्या किती होतील, 11 पेट्या तयार होतील. परंतु काय आहे, 22 आहे. 22मधून जर आपण 12 मायनस केले तर राहतात किती, 10. म्हणजेच 11 पेट्या पूर्ण होतील आणि आंबे किती शिल्लक राहतील, तर 10. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, म्हणजेच आपल्याला काय विचारलेले आहे, तर किती आंबे शिल्लक राहतील. म्हणजे 11 पेट्या पूर्ण होऊन आंबे किती शिल्लक राहतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर किती आंबे शिल्लक राहतील, शिल्लक किती राहतील, तर 10 आंबे शिल्लक राहतील. का, कारण की 142ला 12ने पूर्ण भाग जात नाही. आंबे शिल्लक किती असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 66 काय, 14 मजुरांची मजुरी 7,056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती. 14 मजुरांची किती, 7,056. तर सरळ इथे काय करायचे आहे, 7,056 भागिले आपल्याला असल्यास 14 मजुरांची, तर 14ने भागायचे आहे. तर किती, 14 एके 14, 14 पाचे 70. 70ने डायरेक्ट भाग केला म्हणून बाकी उरणार आहे, म्हणून 0 घेणार आणि 14 चौक 56 म्हणजेच किती, 504 रुपये एका मजुराची मजुरी होईल. म्हणजेच काय ऑप्शन आपलं आहे, ब ऑप्शनमध्ये उत्तर आहे. प्रश्न 67 काय दिलेला, एका माळेत 55 मणी आहेत तर असा 17 माळेत एकूण मणी किती. एकूण मणी विचारलेले, तर एका माळेत किती आहेत, तर 15 आहेत. तर 17 तर किती, तर काय येईल, 15 गुणिले डायरेक्ट 17च करा, किती होतात, 15 साते किती होतात, 15 साते 105 होतात. हातचे किती गेले, 10 आणि 15 एके 15 आणि किती 10 किती होतात, तर 25 होतात. म्हणजेच किती मणी आहेत, 255 मणी आहेत. तर क ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर आहे. 68 काय, 91 92 93 आणि अशा 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. तर इथे आपण असं करू शकतो, काय 1 पासून 100 पर्यंत घेऊ शकतो. म्हणजे सर्वांची बेरीज किती येणार आहे, तर असं नैसर्गिक संख्या असतील आणि त्यांची सर्वांची बेरीज असेल तर काय असते, शेवटची संख्या कोण आहे, 100 आणि त्याची पुढची संख्या कोण आहे, 101 भागिले किती करायचे असतात, 2. म्हणजेच काय, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार आहे, तर किती येणार आहे इथे 50. आणि जर केलं आपण उत्तर काढलं तर किती येणार आहे, 5 एके 5, 5 शून्य 0, 5 एके 5 आणि
हा 0 म्हणजेच 5050. परंतु आपल्याला 91 ते 100पर्यंत विचारलेलं आहे. म्हणून आपण 90पर्यंत संख्यांचे 1 पासून 90पर्यंत संख्यांची बेरीज करणार आहोत. तर किती शेवटचा कोण असणार आहे 90 आणि त्याची पुढची संख्या कोण असणार आहे 91 भागिले जर 2 केले तर बे चौक 8 आणि बे पंचे 10. तर राहतो किती 91 गुणिले करा किती 45 5 चेके 5 आणि 9 पाचा 45 0 लिहा आणि 4 एके 4 आणि 9 चौक 36 म्हणजेच 5 9 एक गेला हातचा 10 होतील एक गेला हातचा 4 म्हणजेच किती 4095. म्हणून 4000 जर 95 आपण 5050 मधून मायनस केले तर 10 मधून 5 गेले 5 राहतात. इथे 14 मधून 9 गेले 5 राहतात आणि इथे किती दिला 9 राहणार आहे म्हणजेच 9 आणि इथे तर 0 म्हणजेच किती 955. तर कोणतं उत्तर बरोबर आहे तर क ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 69 काय एका संख्येला 18ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 13 उरते. 15 येतो तर बाकी उरते 13. जर त्या संख्येला 9ने भागले तर बाकी किती उरेल असा प्रश्न आहे. एका संख्येला 18ने भागल्यास भागाकार 15 येतो. म्हणजेच पहिली तर आपल्याला ती संख्या शोधावं लागेल. म्हणजेच काय 18 गुणिले 15 करा. का कारण की भागाकार 15 येतो ना 18ने भागलं तर 15 8 किती होतात 15 8 20 असे हातचे किती गेले 12 गेले आणि 15 एके 15 आणि 12 किती होतात तर 27 होतात. म्हणून ती संख्या काय असेल 270 आणि भागाकार 15 येतो आणि बाकी किती 13. म्हणून ती संख्या अजून आपल्याला भेटली नाही तर बाकी किती आहे 13. म्हणून 3 आणि 8 आणि 2 म्हणजे 283. तर 283ला आपल्याला काय करायचं आहे कितीने भागायचं आहे 9ने भागायचं आहे. वजा नाही भागायचं आहे. भागले तर बाकी किती 9ने भागा 9 एके 9 9 त्रिक 27 उरतात 1 आणि 13 एके 13 उरतात आणि 9 एके 9 तर उरतात किती 4 उरतात. तर उत्तर काय असणार आहे आपलं क ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. किती उरणार आहे 4. प्रश्न 76 काय दिलेला 5 13 21 29 या संख्येमालेतील पहिल्या 25 संख्यांची एकूण बेरीज. अशा वेळेस तुम्ही ट्रिक असेल ही पण ती लावू शकत नाही माझ्या तरी लक्षात नाही राहत. म्हणून मी अशा वेळेस एसएनचंच सूत्र वापरून सोडवणार आहे. का कारण की एसएनचं सूत्र कधी आपण विसरणार नाही. तर एसएनचं सूत्र काय आहे एस एन बरोबर एन छेद 2 आणि कौसात 2a अधिक एन वजा 1 आणि डी. आता म्हणाल तुम्ही सर एन म्हणजे काय तर एन म्हणजेच काय पहिल्या 25 संख्या म्हणजेच एन म्हणजेच किती असणार आहे 25. तर सर तुम्ही अजून म्हणाल सर ए म्हणजे काय तर ए म्हणजेच काय असतं पहिलं पद किती आहे 5 असतो आणि राहिला कोण डी. तर डी हा काय असतो पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं. म्हणजेच 13 मधून जर 5 वजा केले तर किती राहतात 13 मधून 5 गेले तर किती राहतात तर किती राहतात 8. म्हणजे डी किती असणार आहे 8. आणि जर 21 मधून जरी तुम्ही 13 वजा केले तरी किती राहतात 7 आणि 8च राहतात. अशा जर बेरीज विचारली तर ती अंकगणित श्रेणीच असते. म्हणून डी बरोबर किती येणार आहे 8 येणार आहे. तर सर्व भेटले ठेवा सूत्रात. तर एस 25 एन किती माहीत आहे आपल्याला 25/2 आणि कौसात 2 गुणिले ए किती आहे तर 5 अधिक एन किती आहे 25 वजा 1 आणि डी किती आहे तर 8 आहे. तर हे सोडवू आपण 25/2 कौसात 10 अधिक 25 मधून 1 गेला तर किती राहतो 24 आणि गुणिले किती कारण की पहिला कौस सोडवा लागेल म्हणून 25 मधून 1 गेला 24 राहतो गुणिले 8 करा 8 चोक 32 हातचे गेले 3 8 दुणे 16 17 18 आणि 19 म्हणजेच
192 आणि 25 भागिले 2 गुणिले 192 जर अधिक 10 केले तर किती होतात? 202 होतात. आणि ह्याला जर आपण भाग दिलं तर बे एक बे, बे शून्य शून्य आणि बे एक बे, म्हणजेच 25 गुणिले 101. तर हे जर आपण सोडवलं तर 25 एके 25, 2 गेले हातचे, 25 शून्य शून्य आणि अधिक 2 केले तर 2 आणि 25 एके 25, तर किती? 2525. कुठे आहे उत्तर? क मध्ये उत्तर आहे. तर या 5 पासून 29 आणि 25 पहिल्या 25 पदांची बेरीज किती असेल तर 5025, सॉरी 2525, म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे? तर क हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 71. काय दिलेले आहे? 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2 बरोबर किती? तर हे जर आपण लिहून घेतलं तर इथे शॉर्टकट गुणाकार करता आला पाहिजे. 25चा वर्ग किती होतो? तर 625. किती अंक आहे? दशांश चिन्हानंतर 1, 2, 3, म्हणून इथे येणार आणि 0.625 गुणिले किती करणार? 1.2. जर ह्याचा गुणाकार केला तर 12 पंचे 60 होतात. हातचे किती गेले? 6 गेले. 12 दुणे 24 आणि 6 किती होतात? 30. हातचे किती गेले? 3. आणि 12 सक 72, 73, 74 आणि 75. परंतु दशांश चिन्ह बघा, 1, 2, 3 आणि 4, म्हणून 1, 2, 3 आणि 4, म्हणून कुठे दशांश चिन्ह येणार आहे? 0.75. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 72. काय? जर 357 गुणिले 289 तर किती दिलेलं आहे? 10 लाख 1,03,173. तर काय दिलेलं आहे? 1/3.173 भागिले 2.89. तर चला सोडू. काय दिलेलं आहे? 357 गुणिले 289 बरोबर किती येतो? 1,03,173 येतोय. तेव्हा आपल्याला दिलेलं काय आहे? तर 103.173 आणि भागिले किती आहे? 2.89. तर इथे जर तुम्ही विचार केला, या संख्येने भागतोय तर गुणाकार तर या दोन संख्यांचा किती येतोय? 1,03,173. तर इथे दशांश चिन्ह 3 नंतर आलं. जर इथे 3 नंतर दशांश चिन्ह यायचं असेल तर इथे हे दिलेलंच आहे. म्हणजेच किती? 2.89 घ्यातलं आणि आपल्याला टोटल 3 दशांश करायचे आहेत, म्हणजे इथे एक द्यावाच लागेल. कारण की इथे 2.89 आहे, म्हणजे 2 अंक हे झाले आणि राहिला कोण? हा 7. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ब ऑप्शन हेच असणार आहे. तेव्हाच उत्तर काय भेटणार? म्हणजे 35.7 हेच उत्तर आहे. 73वा प्रश्न. काय? अजयचा मासिक पगार 2,450 रुपये आहे. त्याच्या मासिक खर्च 2,100 रुपये आहे. तर तो एका वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो? तर पहिले तर काय करा, अजयचा मासिक पगार किती आहे? 2,450 आहे. तर वर्षाचा पहिले काढून घ्या, म्हणजेच 2,450 मासिक म्हणजे महिन्याचा, तर 12 महिन्याचा किती होतो ते पहिले काढून घ्या. नंतर खर्च काढू आपण. खर्च पण आपण काढू शकतो. किती? 2,100 गुणिले किती करू? 12 करू. म्हणजेच 12 शून्य शून्य, 12 पंचे 60, 6 गेले हातचे, 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. 48 आणि 6 किती होतात? 54. हातचे किती गेले? 5 आणि 12 दुणे 24, 24 आणि 5 किती होतात? 29. म्हणजेच 29,400 काय होतो? त्याचा वर्षाचा पगार होतो. आणि इथे खर्च 12 एके 12, हातचा गेला 1 आणि 12 दुणे 24 आणि किती? 25 आणि इथे किती शून्य? 2 शून्य. म्हणून खर्च खर्च एकूण त्याचा वर्षाचा पगार किती आहे? 29,400 वजा 25,000
200. तर वजा करा 0 0 4 2 गेला 2, इथे 9 5 गेला 4 आणि 0. तर किती वर्षाची बचत होईल? 4200 रुपये वर्षाची बचत होईल. म्हणजेच कोणतं ऑप्शनमध्ये आपलं उत्तर. प्रश्न 74 काय दिलेला आहे? 0.5 गुणिले 0.05 गुणिले 0.5 0.5 गुणिले 0.05 गुणिले 0.5 यांचा गुणाकार केला तर 5चा 5 आणि 5चा घन किती येतो? तर 125. पण किती अंकानंतर डिजिट द्यायच्या किंवा दशांश चिन्ह द्यायच्या? तर हा 1 2 3 आणि 4. 1 2 3 एक कमी पडतो म्हणून 0 देऊन आणि दशांश चिन्ह द्यावा लागेल. म्हणजे 0.0 125 हे काय असेल? उत्तर असेल. म्हणून उत्तर आपलं कोणतं बरोबर आहे? तर ड ऑप्शन मधलं उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 75 काय? 0.0013 भागिले 13 म्हणजे किती? तर बघा इथे सरळ 0.0013 भागिले आपण 13 करू. जर दशांश चिन्ह घालवायचे असेल तर किती आहेत अंक दशांश चिन्हानंतर? 1 2 3 आणि 4 म्हणून कितीने गुणणार आहे? तर 4 शून्य म्हणजेच किती? 10,000ने. तर अंशाला 10,000ने गुणलं तर छेदाला सुद्धा 10,000ने गुणावंच लागेल. म्हणून किती भेटणार आहे? 13/1 3 आणि 1 2 3 आणि 4 म्हणजेच किती? बघा 13 एके 13 13 एके 13 13 शून्य शून्य 13 शून्य शून्य 13 शून्य शून्य आणि 13 शून्य शून्य म्हणून येणार काय आहे? 1/10,000 येणार आहे. तेच जर दशांशमध्ये रूपांतर केलं तर किती डिजिट? 1 2 3 आणि 4 म्हणून 1 नंतर दुसरं तिसरं चौथं आणि किती? 1 नाही किती येईल? इथे 0 येईल. 0.0001 म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं बरोबर? तर ड ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 76 काय? 135 भागिले m बरोबर 15. तर m बरोबर किती? तर काय? 135 भागिले m करा आणि इथे 15 लिहा. म्हणजेच किती? m तिकडे जाईल तर 135 भागिले 15 होईल आणि m तिकडे जाईल. 15 की 15 15 9 135 असे. म्हणजेच किती? m बरोबर किती आहे? तर 9 म्हणजेच ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 77 काय? दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे. त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती? तर आपण असं लिहू शकतो काय? 224 बरोबर पहिली संख्या x गुणिले दुसरी संख्या 14 म्हणू. तर 224 भागिले 14 करू आणि x म्हणजे x बरोबर 214 भागिले 14. तर 14 एके 14 22 मधून 14 गेले तर राहतात 8 आणि हे होतील किती? 84. तर 14 सख किती होतात? 14 सख 84. तर उत्तर काय असणार आहे? तर ती संख्या कोण असेल? जर 14 गुणिले 16 केलं तर किती भेटतात? 224 भेटतात. प्रश्न 78 काय दिलेलं आहे? एका संख्येला 5ने गुणले असता उत्तर किती येतं? 50 येतं. तर ती संख्या कोणती? तर एक संख्या घ्या x आणि 5 बरोबर किती लिहा? 50. म्हणजे x बरोबर 50 छेदात 5 म्हणजे 5 एके 5 आणि 5 शून्य शून्य. x बरोबर किती आली? 10. किंवा बाय ऑप्शन पण तुम्ही करू शकता की 5 गुणिले 10 केलं तेव्हाच काय भेटणार आहेत? 50 भेटणार आहेत. म्हणून उत्तर काय असणार आहे? तर 10. ब ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर आहे. 79 काय? एका संख्येला 7ने भागण्याऐवजी 7ने गुणले तर उत्तर किती आलं? 98. तर 30 आले तर ती संख्या कोणती? तर काय? एक संख्या माहीत नाही त्याला आपण x म्हणू. म्हणजे 7x जेव्हा करू एका संख्येला ती संख्या x आणि 98. तर x बरोबर किती येणार आहे? 98/7. तर x बरोबर किती येतो? 7 एके 7 7 एके 7 उरतात 2 आणि होतात 28 आणि 7 चोक 28 म्हणजेच किती? 14. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? क ऑप्शन हे उत्तर आपलं असणार आहे.
80 वा काय 4 आणि 3 यांचा गुणाकार आणि 50 ते 10 यांचा भागाकार यातील फरक किती? इथे ते नाही आणि पाहिजे होतं. म्हणजेच काय विचारलेलं आहे आपल्याला 4 गुणिले 3 केले तर किती होतात 12. तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवत जा. म्हणजे 4 आणि 3 यांचा गुणाकार किती येतो 12 आणि 50 ते 10 नाही 50 आणि 10 यांचा भागाकार म्हणजेच 50 भागिले 10 करा. त्यांचा भागाकार किती येतो तर 5. तर आपल्याला विचारलेलं काय आहे भागाकार यातील फरक म्हणजे 12 मधून जर 5 वजा केले तर किती राहतात 7. म्हणजे उत्तर आपलं काय असेल तर 7. म्हणजेच ऑप्शन मधलं आपलं उत्तर बरोबर आहे. 81 वा काय 80चा 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे. म्हणजेच असं लिहिता येईल आपल्याला काय 80चा म्हणजेच गुणाकार 3/5 हा म्हणजेच बरोबर 60च्या म्हणजेच गुणाकार 3/4 करू. तर पेक्षा कितीने मोठा आहे म्हणजेच हे सोडवू आणि हे सोडवू ह्यांचा फरक काढू. म्हणजेच किती येणार आहे 5 एके 5 5 एके 5 5 सक 30 आणि 16 त्रिक 48 आणि इथे जर सोडवलं तर 4 एके 4 4 एके 4 उरतात 2 आणि 4 पंचे 20 15 त्रिक 45 म्हणजेच 48 मधून 45 गेले तर किती राहतात 3 राहतात. तर उत्तर काय असेल आपलं ब ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 82 वा काय दिलेला जर 1 वजा x बरोबर 2/3 तर x बरोबर किती. म्हणजेच x वजा x बरोबर किती आहे 2/3 आहे. तर x बरोबर किती. तर सरळ सरळ इथं काय करायचा x तिकडे जाईल हा इकडे येईल म्हणजेच 1 हा इकडे आला तर वजा 2/3 येईल हा वजा x तिकडे गेला तर अधिक x होईल. तर इथं काय आहे छेद समान करावे लागतील आपल्याला. काय 1 आहे एकाच्या छेदात 1 असतोच म्हणून छेद समान करण्यासाठी x बरोबर किती 3 एके 3 3 एके 3 वजा 2 बरोबर किती येणार आहे तर 1/3 येणार आहे. उत्तर काय असेल आपलं तर ड उत्तर हे उत्तर म्हणजेच ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 83 वा काय प्रश्नचिन्ह भागाकार 15 बरोबर किती 12. तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती. तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपण x लिहू शकतो भागाकार आहे म्हणून 15 लिहू शकतो बरोबर किती 12. तर x बरोबर किती होणार आहे 12 हा 15 इकडे भागिले तिकडे जाताना गुणिले होईल. तर x बरोबर किती येणार आहे 15 दुणे 30 3 गेले हातचे 15 के 15 आणि किती 18 म्हणजेच किती 180. कोणतं उत्तर असेल तर ब ऑप्शन मधलं आपलं उत्तर असेल. 84 काय 260चा 2/5 बरोबर किती 260चा म्हणजेच काय गुणाकार आणि 2/5 बरोबर किती तर 5 एके 5 5 5 25 एक उरतोय होतात 10 5 दुणे 10 आणि किती येणार आहे तर 52 गुणिले 2. तर 52 गुणिले 2 किती होतात तर 104 होतात. कोणतं उत्तर असेल तर अ ऑप्शन मधलं आपलं उत्तर बरोबर असेल. 85 काय दिलेलं 126 भागिले 54 बरोबर 7 भागिले x तर x बरोबर किती. तर हे तर सोडवू शकता किंवा सोडवताच येईल एवढं काही कठीण नाही. बरोबर किती 7/x तिरका गुणाकार करा म्हणजे x तिकडे जाईल म्हणजे x गुणिले आपण 126/54 लिहू शकतो बरोबर किती 7. पण आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून 7 हा तिकडे जाताना उलटे होऊन जातात म्हणजे 54 अवसात जाईल आणि छेदात किती येईल 126. तर 7 ने भाग द्या 7 एके 7 7 एके 7 उरतात किती 5 आणि 7 8 56 आणि 18 त्रिक किती 54 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 3. तर उत्तर काय असणार आहे आपलं तर अ ऑप्शन मधलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 86 वा काय 3 ते 40 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. तर आत्ताच आपण केलेलं शॉर्टकट करायचं झालं तर एसेंचे हे काय आहे बेसिकने आहे. तर शॉर्टकट करायचे असेल तर आपल्याला माहीत आहे 3 पासून 1 पासून जर 40 पर्यंत संख्यांचा बेरीज करायची असेल तर 40 लिहायचे आणि त्याची पुढची संख्या किती आहे 41 भागिले 2 करायचं म्हणजेच किती
तर 2 आणि 0 म्हणजेच 41 दुने किती होतात तर 82 म्हणजे 820. तर 1 आणि 2 ह्यांची बेरीज किती येते तर 3 येते. तर 3 काय करू याच्यातून आपण वजा करू, म्हणून किती येणार आहे 10तून 3 गेले 7 आणि 1 आणि 8 म्हणजेच किती 817. तर आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? ब ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 87 काय दिलेला आहे कंसात? त्याच्या कंसात 125चा वर्ग वजा 112चा वर्ग बरोबर या वजाबाकीतील दशम स्थानतील अंक कोणता? तर आपल्याला काय सांगितलेलं आहे वजाबाकी करायची म्हणजेच 125चा वर्ग करा किती येतात तर 15,625 आणि 112चा वर्ग केला तर किती येतो तर तो किती येतो 12,544. तर आपल्याला विचारलेलं काय आहे वजाबाकीतील दशम म्हणजे दशम स्थानातील अंक तर किती 15,625 मधून 12,544 वजा करा तर इथे 1 राहील. इथे 11 11तून 4 गेले राहतात. पण हातचा दिलाच नाही तर 11 कुठून येणार आहे 12 12तून 4 गेले राहतात 8 आणि इथे घेतला म्हणून 5 इथे 0 येईल आणि इथे किती 5तून 2 गेले राहतात 3 म्हणजेच येणार किती आहे 3081. तर दशक स्थानचं अंक कोण आहे तर 8 म्हणून उत्तर काय असणार आहे अ ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 88 काय दिलेला आहे 13/14 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 3/4 येईल. तर बघा कसं सोडवाल 13/14 मधून x वजा करू म्हणजेच आपल्याला काय भेटेल 3/4 म्हणून 13/14 हा इकडे येईल म्हणजेच वजा 3/4 येईल आणि इथे हा x तिकडे जाईल म्हणजे x ची किंमत आपल्याला काय भेटते ते करू. तर 14 आणि 4 आता वजाबाकी तर करायची पण छेद समान करावे लागतील म्हणून 14ला जर आपण 2ने गुणलं तर किती होतो 28 आणि 4ला जर 7ने गुणलं तर होतो 28 म्हणून छेद समान होतात. तर इथे छेदाला गुणलं तर अवसाला सुद्धा इथे 2ने म्हणजेच किती 26/28 वजा 21/28 बरोबर किती येणार आहे x बरोबर किती येईल तर 26 वजा 21/28 आणि x बरोबर किती तर 5/28 म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे तर ब ऑप्शन मधलं आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 89 काय 228.09 कोटी उत्पन्न व 916.47 कोटी खर्च तर शिल्लक किती? तर अशा वेळेस आपल्याला सरळ काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे 928.09 वजा 916.47 वजाबाकी करा तर 9 मधून 7 गेले राहतात 2 10 एक इथे दिसला म्हणजे राहील 7 आणि 10तून 4 गेले राहतात 6 इथे दशांश चिन्हाच्या खाली दशांश 7 मधून 6 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1 आणि 9चा 9 0 आणि राहतात किती 11.62. तर इथे 62 आलं होतं तर ऑप्शन तर इथेच कट होतं तर राहिला कोण 3 ऑप्शन म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं क ऑप्शन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 90 काय दिलेलं आहे तर 0.2 अधिक 0.002 अधिक 2 अधिक 0.02 तर 2 दशांश आहेत म्हणजे ड ऑप्शन बघू आपण कट नाही करू पहिले सोडून बघू काय 0.2 त्याच्यानंतर अधिक 0.002 म्हणजेच इथे 2 शून्य घ्यावे लागतील नंतर 2 दशांश आपल्याला 0.00 अधिक 0.02 आणि 0 बेरीज करा इथे 2 येईल इथे 2 येईल 2 येईल आणि इथे 2 म्हणजेच काय तर 2.222 म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं अ ऑप्शन हे उत्तर असणार आहे. आणि इथेच आपला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचा भाग 3 म्हणजे 3रा व्हिडिओ आपला संपलेला आहे. तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल
तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.